नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज. पाहुयात आजची बातमी. 50% लोकांना दोन्हीही उमेदवार नको आहेत. अंकुश आहेर. पाठिंब्याचा निर्णय 15 तारखेला सर्व मिळून घेणार. वसमत मतदारसंघातील 50% लोकांना दोन्ही प्रमुख उमेदवार नको आहेत. कोणता तिसरा पर्याय मिळतो का याची वाट पाहत आहेत. त्यामुळे येत्या 15 तारखेला आम्ही सर्व मिळून नेमकं कोणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवणार असल्याचे भाजप नेते अंकुश आहेर यांनी सांगितले. शेतकऱ्याला लाईट आणि पाणी आवश्यक असते, पण आम्ही दोन्ही गोष्टींपासून वंचित आहोत. जमीन सुपीक आहे, दोन्ही धरणाचे पाणी आहे, पण 1976 साली झालेला कॅनॉल दुरुस्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे 50% पाणी जमिनीत मुरते. आमदारांनी रस्ते, नाले, सभागृह करण्यापेक्षा शेतकरी शेतमजुरांना काम उपलब्ध करून द्यावं. MIDC नावालाच असून उद्योग नसल्याने मतदारसंघातील शेकडो युवक कामाच्या शोधात पुणे, मुंबई येथे आहेत. लाईट, पाणी, शिक्षण, आरोग्य यावर काहीच काम केलं नसून केवळ गुत्तेदारी शासनाचा निधी अडकल्याने विकास कामे झाली नसल्याचा आरोप अंकुश आहेर यांनी केला. मागच्या काळामध्ये आम्ही सगळे सहकारी मिळून प्रत्येक निवडणूक आम्ही लढत होतो. दिवाळीमध्ये आम्ही निवडणुकीच्या याच्यामध्ये असल्यामुळं भेटी झाल्या नाहीत. मग सगळ्याचे फोन येत होते की आपण एकत्र येऊन काहीतरी बसू, फराळ पाणी करू, चहा पाणी करू. त्या अनुषंगानं बसलो आणि वसमत विधानसभेबद्दल सुद्धा चर्चा करू. या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे 100 गाव येतात आणि 100 गावामध्ये गेल्या आम्ही 15-20 वर्षापासून काम 20-25 वर्षापासून काम करतो. सगळे मित्रपरिवार, सहकारी, प्रत्येक पक्षातील लोक आमच्यासोबत आहेत. त्यांनी असं एक विचार केला की आपल्या भागाला कधी आमदार झालेला नाही, पूर्ण तिकडं जे आमदार होतात ते इकडे या भागावर दुर्लक्ष करतात. मग आपण एकत्र येऊन आपल्या भागाच्या विकासासाठी जर एखाद्या माणसाला आपण सहकार्य केलं तर तो आमदार निश्चित होणार आहे. ही माझा निर्णय नाही तर आमच्या इकडल्या पट्ट्यातल्या 100 गावचा निर्णय हा होणार आहे. म्हणून सर्वजण एकत्र आलो आणि सर्वांनी एकत्र येऊन असं ठरलं की मला सर्व अधिकार दिले, परंतु एवढा अधिकार घेण्या इतका माझ्यामध्ये कुवत नसल्यामुळं मी त्यांना परत सांगितलं की आपण काय करू, परत एकदा 15 तारखेला 1 वाजता आपण एकत्र जमू, 2 तास चर्चा करू आणि जे आपल्या सर्वाच्या मताने एक उमेदवार आपण निवडला त्या उमेदवाराला इथं बोलू, व्हिडिओ शूटिंगमध्ये त्याच्याशी चर्चा करू आणि निर्णय घेऊ असं ठरलेलं आहे. उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर आम्ही जे फिरलो की आम्हाला जे उमेदवार द्यायचा होता त्याच्याशी काही म्हणजे हेच त्याचा अर्थच नव्हता. म्हणून आम्ही विचार केला की आपापल्या पद्धतीनं आपण भरू आणि जर सगळ्याच्या पद्धतीने एखादा उमेदवार, परंतु पक्षानं एकदा उमेदवारी जाहीर केल्याच्या नंतर आम्ही त्याच्याशी जास्त हे करत नव्हतं. कारण इथं भारतीय जनता पार्टीची शक्ती आहे. भारतीय जनता पार्टीचं 50-55 हजार मतदान या मतदारसंघात आहे. दोन्ही वेळेस भारतीय जनता पार्टीच्या माणसाला एकदा 54,000 आणि एकदा 67,000 मतं पडले. परंतु ज्यांचं या मतदारसंघात प्राबल्य नाही अशाला जर उमेदवारी दिली, मागच्या वेळेस लोकसभेला सुद्धा तेच झालं. लोकसभेला या मतदारसंघात जवळजवळ 30-35 हजारानं महायुतीचा उमेदवार पाठीमागे राहिला. भारतीय जनता पार्टीचा जर उमेदवार असता तर इथं निश्चित या मतदारसंघामध्ये लीड भेटली असती आणि विधानसभेला सुद्धा तीच परिस्थिती झाली आणि या विधानसभेचा वेगळा विचार करावा लागेल. कारण दोघं एकच कार्यकर्ते एकाच पक्षाचे असल्यामुळं दोघांचे कार्यकर्ते दोघांवर नाराज्या सारख्याच प्रमाणात आहेत, कमी अधिक प्रमाणात. म्हणून बाकीचा जो वर्ग आहे, मग शिंदेसाहेबाची सेना असेल, इथं काँग्रेस असेल, इथं भाजप असेल, हे याला कोणी प्रतिनिधी नाही. आणि काय झालं, जो आमदार झाला तो त्या महायुतीचा असेल किंवा महाविकास आघाडीचा असेल त्याच पक्षातल्या सहकारी पक्षाला संपवायचं काम करायला आहे. म्हणून इथला प्रश्न वेगळा आहे आणि त्याच्यामुळं सगळेजण आम्ही एकत्र आलो. एकत्र येऊन जे काही निर्णय होईल 15 तारखेला ठरणार आहे. किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा जी पक्षाची भूमिका असती, महायुतीची भूमिका असती, ती बरेच जण ज्याच्या त्याच्या सोयीनुसार ज्याला त्रास झाला नाही ते जवळ गेलेत, ज्याला त्रास झाला ते थोडे लांब आहेत. आता हे उमेदवाराचं काम असते, उमेदवाराची कसब असते की बाबा आपल्याला कसं त्याला कन्व्हिन्स करायचं, त्या पद्धतीनं चालू आहे. ज्यांचे कामं चालू झाले, पण ज्यांना खरंच त्रास झाला आहे ते लोक आज थांबलेले आहेत. आणि असा 50% वर्ग या मतदारसंघामध्ये आहे की ते दोघंही नको म्हणणारे 50% आहेत. म्हणून अजून काय होतंय बाबा, हे दोघं एकमेकाला पाठिंबा देतात का तिसरा माणूस काही पर्याय येतोय का, असं सगळे लोक विचार करायला आणि त्या विचार करणारामध्ये आम्ही आहेत.
तर हे विकास करणं न करणं हा गौण मुद्दा आहे. कारण मागच्या काळामध्ये मी आता आमच्या बैठकीत सुद्धा सांगितलं, इकडं लाईटचा प्रश्न होता. कारण शेतकऱ्याला लाईट आणि पाणी ही आवश्यक असते. आम्ही दोन्ही गोष्टीपासून वंचित राहिलेलो आहेत. आपल्या एवढी सुपीक जमीन आहे, आपल्याला येलदरी सिद्धेश्वरचं पाणी आहे, परंतु त्या पाणी 50% हे त्या याच्यामधून कॅनलमधून पर्क्युलेशन होऊन त्याचं ते जमिनीत जाते. त्याच्यासाठी कोणीही दुरुस्ती केली नाही. जवळजवळ जेव्हा 76-77ला जे कॅनल बांधलेलं आहे तीच परिस्थिती आहे. बाकीचं काही केल्यापेक्षा एखादा रोड नाही झाला, एखादं सभागृह नाही झालं तर काही नुकसान होत नाही. परंतु योगायोगानं या मतदारसंघामध्ये सुबकता आहे, पाणी भरपूर आहे, लाईट नाही. लाईटमध्ये आज आमच्या जवळा बाजारमध्ये जो जलजीवनचे एवढे मोठे कामं केंद्राचे आहेत, परंतु गुत्तेदाराच्या विळख्यामध्ये अडकल्यामुळं पाणी मिळत नाही. म्हणून आमदारानं रोड, नाल्या, सभागृह करण्यापेक्षा शेतकऱ्याला आणि शेतमजुराला आणि मजूरदाराला जर इथं काम उपलब्ध करून दिलं, त्याचे कामं जर केले, आज आपल्या मतदारसंघातील हजारो युवक पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणी काम करण्यासाठी जातात. मग तुम्हाला जर एखादा इथं युनिट आणता येत नसेल, आज MIDC झाली म्हणतात, पण उद्योग महत्त्वाचे आहेत. MIDC करून काय, ज्या गोष्टीवर काम करायला पाहिजे होतं त्या गोष्टीवर काम झालं नाही. ज्या मी लाईटबद्दल बोलतो, पाण्याबद्दल बोलतो, शिक्षणाबद्दल बोलतो, शैक्षणिक आणि आरोग्याबद्दल बोलतो. इथं सुसज्ज असे दवाखाने करायला पाहिजे. इथं एक चांगल्या शाळा जिल्हा परिषदेच्या बांधायला पाहिजे. आम्ही याच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. जवळा बाजारमध्ये एक PSC बांधली, प्राथमिक आरोग्य केंद्र बांधलं, त्याला निधी उपलब्ध करून दिला. मी जिल्हा नियोजन समितीवर होतो. त्या नियोजन समितीमधून मी दवाखान्याचं काम, इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम केलं. वीसगाव पाणी पुरवठ्याचं काम मी मागच्या काळामध्ये जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम केलं. वीसगाव पाणी पुरवठ्याचं काम मी मागच्या काळामध्ये जिल्हा परिषदेत असताना 2 वर्षे भांडून मी त्याच्यावर निधी उपलब्ध करून दिला. परंतु आम्ही जिल्हा परिषदेमधून गेल्याच्या नंतर त्याच्यात स्थानिकला भांडणं होऊन आजही तो निधी तसाच पडून असून लोकांना 3 वर्षापासून पाणी मिळालं नाही. तर एक सोलारचं काम झालेलं आहे, तिथं मोटारीचं काम झालेलं आहे, दुरुस्तीचं पूर्ण काम झालेलं आहे. परंतु फक्त डिस्ट्रीब्युशनच्या कामामध्ये तू करणार का मी करणार या माध्यमातून ते काम बंद आहे. शिरडसारखं गाव असेल, जवळा बाजारसारखं गाव असेल, इतक्या मोठ्या गावाला पाणी मिळत नाही. मागच्या काळात आम्ही टँकरनं पाणी दिलं. म्हणजे एवढं पाणी उपलब्ध असताना, निधी असताना फक्त गुत्तेदारीमध्ये तो निधी अडकला. याचा आम्हाला खंत आहे. मी जे 2 वर्ष काम केलं त्यावेळेसचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर साहेबांकडून ती योजना मंजूर करून आणली होती. मी जिल्हा परिषदेमध्ये पहिली, परंतु एकत्र येऊन कुठंतरी नेतेच लोक एकत्र येऊन ठरवतात. त्याच्यापेक्षा जर कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एखादी गोष्ट ठरवली, आमच्या इकडं म्हणजे जवळजवळ हा पट्टा वंचितच पट्टा आहे. इकडं कोणाचंच लक्ष नसते. हे जे आमचा 100 गावचा जे आहे जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचा, मला तसा कोणावरही आरोप करायचा नाही, परंतु सगळ्याला विश्वासात घेऊन, कारण प्रत्येकाला कुठं ना कुठं त्रास झालेला आहे. त्या त्रासाचं कुठंतरी निरसन झालं पाहिजे, त्याचं कुठंतरी सोल्युशन झालं पाहिजे आणि भविष्यात तो त्रास होणार नाही असं जर आम्हाला कोण्या उमेदवारानं सांगितलं सर्वानुमती, तर आम्ही त्याच्याशी बांधील राहू. अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.